demo motorcycles from Auto K Suzuki Madgaon. Do visit and grab the deals. खंयच्याय पुराय देशात चलात आनी पंचायत एरियेत म्हणजे एखाद्या ग्रामपंचायतीन हो जर जॉग वचपाक असो पळोवपाक जर मेळ्ळो जाल्यार तुमी सांगता तें हांव आयकतां. हांवें कित्याक सांगलें की गोंय डेव्हलप जाता, गोंयचो विकास जाता. डबल इंजिन सरकाराच्या कार्यकाळात म्हणजे 2014तल्यान जी विकासाची गाडी फास्ट धांवपाक लागल्या ती फुडली आनीक 25 वर्सां धांवपाक जाय. ताज्या खातीर तुमचो तेंको जायो तें सांगपा खातीर हांव हांगासर आयलां. निश्चितरित्या मावीन हांणी सांगता आसतना सांगलें की मनोहरभाई पर्रीकर हांच्यानी फावंडेशन स्टोन घातलो. फर्स्ट फेज, सेकंड फेज, ताजी थर्ड फेजूय बी पुराय जावपाक जाय. तो कंटिन्युअसली तो खरें म्हणजे उद्घाटन करिनासलो. हांवेंनूच सांगलें ताका बेगीन कर म्हणून उद्घाटन. नाजाल्यार थर्ड फेज करता म्हणसर मागीर हो जो आमकां जो उत्साह जो आसा सगळें यूज करपाक लागतलें आसलें आनी मागीर तेजो इंट्रस्ट उरना म्हणून एकदां उद्घाटन करपाक लायलें. त्या खातीर तेच्या थर्ड फेजीचें काम आमी GSMCच्या वतीन पुराय करतले. आनी एक तेजो ड्रीम प्रोजेक्ट आसा. मावीन सदांच ड्रीम पळोवपी, त्या खातीर तेणी 4 प्रोजेक्ट सांगले. आतां लास्ट एकूच प्रोजेक्ट उरला. तशें पळोवंक वचत जाल्यार दाबोळी बी ल्हान कॉन्स्टिट्युएन्सी बट नक्कीच. आनी खरें म्हटल्यार सगळ्यांत चड धन्यवाद करपाक जाय, आभार व्यक्त करपाक जाय. कोणाचे जाल्यार कोमुनिदाचे. हांव खरोखरूच सांगता कोमुनिदाचे पदाधिकारी जे वयर आसा. कित्याक सांगलें हांवें, म्हाका दिसता खंयसरूच गोंयांत एक्के कोमुनिदादीक इतकी व्हडली लँड सरकाराक ह्या पद्दतीन दिवंक ना. तितकी तुमी दिल्या, त्या खातीर तुमचे खूब खूब अभिनंदन. जर तेंच्यांनी ही लँड मावीन सांगता त्या पद्दतीन एफिडेविट ती हँड ओवर जर करूंक नासली जाल्यार हो प्रकल्प करप शक्यच नासलो. म्हणून तर हांव आयच्या ह्या व्यासपीठा वयल्यान समेस्त सगळ्या कोमुनिदाद, गोंयांत जितक्यो कोमुनिदाद आसा त्या सगळ्यांक आव्हान करता की अशा पद्दतीचे प्रोजेक्ट करपा खातीर, गांवच्या विकासा खातीर, गांवच्या एखाद्या पंचायतीत आमी म्हणटा कचऱ्याचो प्रकल्प करपाक जाय, गार्डन करपाक जाय, ग्राउंड करपाक जाय, बिल्डींग बांदपाक जाय, कमर्शियल प्रोजेक्ट करपाक जाय आसत जाल्यार तुमच्या सहकार्या शिवाय जावचें ना. म्हणून निदान आमी म्हणटा की सरकाराचे डायरेक्ट बिल्डींग बांदूं नाका. तुमच्याच गांवांत अशा पद्दतीचे प्रोजेक्ट दिवपाक तुमी सगळ्यांनी सहकार्य करचें आनी आमी अशा पद्दतीचो विकास सरकार करपाक तयार आसा. निश्चितरित्या अशा पद्दतीचे प्रोजेक्ट आमी वेगवेगळे कडेन करपाक शकतले. हांव अभिनंदन करता आमच्या कॉन्ट्रॅक्टराचे जो SK कन्स्ट्रक्शन आनी खूब बऱ्या पद्दतीचें कन्स्ट्रक्शन हांगा पुराय केलां. कन्सल्टंट जेच्या विजनरी नदरेंतल्यान हो प्रोजेक्ट जावच्या पयलीं तो कसो जातलो हो ताका कंप्लिटली प्रभू गांवकार थंय बसला. तेणी खूब पयलीं हो स्केच करून ड्रॉ करून आमकां दाखयलो की अशा पद्दतीचो प्रकल्प जावपाक शकता. ताजेंय अभिनंदन करता. आनी पुराय आमची GSRTCची टीम म्हणजे जोशी आनी ताजे आमचे सगळे ज्युनियर इंजिनियर जे रात दीस ताच्या लिडरशिपीच्या सगळ्यांक वावुरले. माविनान ज्या ज्या पद्दतीन तांकां मार्गदर्शन केलें आनी हो प्रोजेक्ट पुराय करपाक शकले. एक म्हत्वाची गजाल आसा ती म्हणजे हे सगळे कंप्लीट करता आसतना 3000 झाडां तांच्यांनी लायली आनी 3000 फ्रूट बेरिंग ट्रीज म्हणजे त्यांनी एक्सप्लेन करता आसतना सगळें एक्सप्लेन केलां. हांवें परत सांगपाची गरज ना म्हणून म्हटलें की अशा पद्दतीच्या पार्कात लायब्ररी, जिम, योगा पॅव्हिलियन, चिल्ड्रन क्रेचीस, त्याच्या उपरांत MP थिएटर, फूड कोर्ट, महिला मंडळा खातीर वेगळे आनी इतक्यो सगळ्यो एम्युनिटीज ज्यो आसा पळय न्ही ह्यो खंयसरूच तुमकां पळोवपाक मेळच्यो ना. आनी तेय बी सेल्फ सस्टेन जावपाक जाय म्हणून चिखली ग्रामपंचायतीन ज्या पद्दतीन आउटसोर्स केला आनी हाज्या खातीर लागपी उदकाचो सोर्स वाव प्लांटा वयल्यान म्हणजे एडिशनल उदक जे थंय आसा ते तुमी हांगा हाडलां, ते युटिलायज केला. त्या खातीर म्हणजे अभिनंदन परत एकदा सरपंच आनी ताच्या पुराय टिमीचे तुमचें अभिनंदन. कारण ते विजनरी नजर आसची पडटा. अदरवायज जर काही कडेन पंच आनी सरपंच जे आसा हेच प्रोजेक्ट वयता जाल्यार ऑब्स्ट्रक्शन हाडीत आसा बरेचशे कडेन. पण तुमी सहकार्य केलें सगळ्यांनी म्हणून हो प्रोजेक्ट जावपाक शकलो. म्हाका दिसता आमी अशाच पद्दतीचे प्रोजेक्ट दाजी आनी संकल्प ह्या दोगांयनी सांगला की आपल्याक आशिर्वाद दी. आपल्याक पळय म्हाजी एक गजाल क्लियर आसा की दाजीच्या बाबतींत आसत किंवा संकल्पाच्या बाबतींत राज्य पळयता आसतना हांव खंयचोच ही कॉन्स्टिट्युएन्सी म्हाजी, ही कॉन्स्टिट्युएन्सी तेजी हांव पळयना. पुराय राज्याचो सर्वांगीण विकास कसो जावचो ताका खंयच्या प्रोजेक्टाची गरज आसा. म्हणजे फॉर एग्जाम्पल जर दाजी सरकाराचें म्हणत जाल्यार म्हाका दिसता तेजो बस स्टँड खूब तेंप जाल्यार लॉंग पेंडींग इश्यू आसा वेगवेगळ्या कारणां खातीर. कॉन्ट्रॅक्टर पळून गेलो आनी कितें जालें पण आतां तो प्रोजेक्ट जाता तितके बेगीन आमी पुराय करपाचें आसा. परत तेजो आमी बोडवेल
वेटलँड डिक्लेअर केला तेय पुराय डेव्हलप करपाचें आसा. संकल्पाच्या कॉन्स्टिट्युएन्सीन त्याचं खरें म्हटल्यार ओवरऑल डेव्हलपमेंट फाटल्याच फावटी घेतलो आमी. तो थोडोसो प्रोजेक्ट इनकम्प्लीट उरला, तोय जाता तितके बेगीन पुराय करता. पण ताजी म्युनिसिपालिटीचे मार्केट जे म्हाका दिसता जे कंप्लीट जाला ते अजून सगळ्या लोकांक हँडओव्हर करून ते जाता तितके बेगीन आमकां लोकांक दीत जाल्यार तेजोय उपयोग खूब मोठ्या प्रमाणात जावपाक शकता. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटाच्या बरोबर ह्युमन डेव्हलपमेंट जावप हो सरकाराचो ध्येय आसा, सरकाराचें उद्दिश्ट आसा. आणि त्याच खातीर इतके इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जाता आसतना ह्युमन रिसोर्स कसो क्रिएट जावप, ह्युमन डेव्हलपमेंट कसो क्रिएट जावप हाजेरूय सरकार तितक्याच मोठ्या प्रमाणात भर दिता. म्हणून आम्ही माविनान सुरू केल्ले सेल्फ हेल्प ग्रुपाच्या खातीर जो सेल्फ हेल्प ग्रुपाचो सेंटर आम्ही म्हटला की प्रत्येक पंचायतीन स्किलिंग, रिस्किलिंग, अपस्किलिंग ही सेंटरां जावची. आम्ही व्हडले प्रोजेक्ट केले इतक्याचेरूच जावचे ना. आमकां म्हणजे आम्ही म्हणटा की आझादी का अमृत कालात 4 स्तंभ सांगल्या. एक नारी शक्ती, दुसरी युवा शक्ती आणि तिसरी जी आसा इट इज एन किसान शक्ती आणि चौथे गरीब कल्याण. या 4 कन्सेप्टाचेर आम्ही काम करता. म्हणून तर नारी शक्ती फुडें हाडपा खातीर वेगवेगळे प्रकल्प जेका आम्ही पंचायत लेवलाचेर स्वयंपूर्ण ई मार्केट सुरवात केले. तुम्ही जो प्रॉडक्ट तयार करता तेका स्वयंपूर्ण ई मार्केटाच्या वतीन आम्ही लोकांपर्यंत पावयतले. आम्ही युवा शक्तीचो जेन्ना विचार करता तेन्ना तांकां एप्रेंटिसशीप सारकेलो नवीन प्रोग्राम हाडटा आसतना आता डबल डिग्री सर्टिफिकेट कशी मेळटली, ग्रॅज्युएशन करता आसतना त्याचे स्किलिंग जावचे म्हणून तरी ITI करची, डिप्लोमा करचो, अश्यो 2 ड्युअल डिग्री युवकांक कश्यो दिवच्यो आणि ताका स्किल रिस्किल कशा पद्दतीन फुडें व्हरचें ही संकल्पना आम्ही आमच्या राज्यात मांडल्या. आणि त्याच बरोबर आमची किसान शक्ती प्रत्येक शेतकऱ्याक, जो शेतकरी आसतलो, दूधकार आसतलो, नुस्तेकार आसतलो, फुलकार आसतलो, या सगळ्या जणांक PM विश्वकर्मा योजना आसूनी किंवा PM किसान क्रेडिट कार्ड आसूनी या सगळ्यांचो फायदो कशा मोठ्या प्रमाणात दिवपाचो हाजो विचार करता. आणि शेवटी गरीब कल्याण. या देशात अन्न नसताना एकूय मनीस उपाशी उरचो न्ही म्हणून गरीब कल्याण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी आपली फ्री राशनिंग सिस्टीम फुडल्या 5 वर्सां खातीर एक्सटेंड केली, जेणे करून जेका अन्न ना तेका अन्न मेळचे म्हणून तेंच्यांनी लॉन्च केल्ली आसा. हांव पंचायतीच्या सगळ्या हांगातले पुराय गोंयभरच्या पंचायतींक आव्हान करता, अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पुराय करता आसतना तुम्ही या आझादी का अमृत कालात या 4 गोष्टीचेर महिला शक्ती, युवा शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण हाजेर जर तुम्ही काम केले, केंद्र आणि राज्य सरकाराच्यो ह्यो योजना जर सगळ्यापर्यंत पावोवपाक शकले जाल्यार गोंय ऑलरेडी 1 नंबराचेर आसा. ते अजूनही 2-3 पॅरामिटर उरल्या जे पुराय देशात गोंय हे 1 नंबरचे राज्य म्हणून वळखले वतले. आणि ते करपाक म्हाका दिसता माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे 13 फ्लॅगशिप प्रोग्राम आणि आमचे गोंय सरकारच्या स्वयंपूर्ण गोंयच्या अंतर्गतचे 10 फ्लॅगशिप फोकस पॉइंट हाजेर आम्ही सगळ्यांनी भर दिवचो. आणि अंत्योदय तत्वाचेर चलपी हे सरकार सगळ्यांच्या पर्यंत पावोवपा खातीर सातत्यात तुमचे सगळ्यांचे सहकार्य जाय. आणि इतलेच सांगता की मोविन सरांचो आज हो प्रोजेक्ट केला, खूप सुंदर प्रोजेक्ट केला. करपा खातीर प्रोजेक्ट करू ना, बेस्टच जाय म्हणून करू ना, पुढे एक आपले जीव हातून घाला. आणि तो जीव तो हातून घाला तो सगळ्याकडे दिसता. हांगा हांव मंगेश प्रभुगांवकर जो आर्किटेक्ट आसा आणि एक लँडस्केप डिझायनर आसा ताजेय अभिनंदन करता. हांगा कॉन्ट्रॅक्टर आसा ताजेरूय अभिनंदन करता. कित्याक एक सुंदर काम पसून इतले मेटिक्युलसली प्लॅन जर केलाच पूण त्याचं एक्झिक्युशन करून इतलें सुंदर जाला. म्हाका दिसता आमी सगळ्या सरा बरोबर हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आसा तांकांय एक मोठ्यान ताळयो मारपाक जाय. हांव चड उलयना पूण मोविन सर आमी तुमच्या बरोबर सदांच आसा आणि तुमचे गायडन्स आमकां सदांच आसा. आणि तुमचोय आशीर्वाद आमचो केन्ना कमी जावचो न्ही. कित्याक आतां तुमी थंय हांगा तुमी दाबोलेकरांक हॅपी केले. आता तुम्ही ओरिजिनली तुम्ही वास्कोकार, तुमकां खबर ना जाल्यार सांगता मोविन सर ओरिजिनली वास्कोकार. मोविन सर वास्को रावतालो. सो मोविन सराचे आनी कर्तव्य पडटा डबल. ताका 2 कॉन्स्टिट्युएन्सी लागता, एक दाबोलेय लागता आणि एक वास्कोय लागता. आणि म्हाका कसलोच दुबाव ना. ह्या फुडल्या 5 वर्सांत जेन्ना आमी परत इलेक्शन्साक वतले तेन्ना मुर्मुगांव तालुका, वास्को जावं, मुर्मुगांव जावं, दाबोले जावं नाल्यार कुट्टाळे जावं, ह्यो 4य कॉन्स्टिट्युएन्सी एकदम बऱ्यो. जे सराचे जे विजन, मोविन सरान जे विजन धरून आयज येता व्हडलो पार्क तयार केलेलो आसा. आयज आमी पळयता फक्त पार्कूच न्हू, आयज पळोवपाक गेल्यार दाबोली कॉन्स्टिट्युएन्सी जे प्रमाणे आयज कितलेशे व्हडले
प्रकल्प जे इनॉग्रेट जावपाक लागलेले आसा आनी थोडे असे प्रोजेक्ट आसा जे अंडर कन्स्ट्रक्शन चालू आसा. फाटल्या दिसांनी आमी चिकालीम ग्राउंड पयलो, वन ऑफ द बेस्ट चिकालीम ग्राउंड इन गोवा म्हणपाक येता असो आयज थंयसर इनॉग्रेट केल्लो आसा. अशी कितलीशी इनॉग्रेशनाक आमी उपस्थित आसा आनी सरान सदांच आमकां सगळ्यांक वांगडा घेवन, कित्याक तेज्या लागून आयज सर हांगा मुर्मुगांव तालुक्यान असल्या कारणान, मिनिस्टर असल्या कारणान आयज आमी तेज्या आदाराचेर, तेज्या सपोर्टाचेर आनी तशेंच आख्खे लोकांकूय खबर आसा आनी आमीय तांकां सराक पालकमंत्री म्हणटा मुर्मुगांव तालुक्याचे असो तांचो सदांच आमचेर ब्लेसिंग आसा आनी तेंच्या गायडन्साच्या अंडर आमी तें काम करपाक सोदता. आयज आमकां खूब ऑपॉर्च्युनिटी, आमी फर्स्ट टायम आमदार निवडून येयलेले आसा, आमकां ऑपॉर्च्युनिटी खूब कमी आसा कित्याक मुर्मुगांव कॉन्स्टिट्युन्सी अशी वेकंट लँड ना. बट हांव सांगपाक सोदता आमच्या सीएमाक, स्पेशली डॉक्टर प्रमोद सावंत सराक, कितें बाबा थोडोसो लक्ष आमचेरूय दवर, आमच्याय कॉन्स्टिट्युन्सीन दवर, आमचेय थोडी कामां पेंडींग आसा, थोडे प्रोजेक्ट आसा, थंयसरूय आमकां बेगीनच्या बेगीन हेल्प कर, कित्याक आमी न्यू कमर, फर्स्ट टायम आमदार आसा, उमेद आसा काम करपाची. तुमच्या ब्लेसिंगान आमी फुडें सरतले, कित्याक तुमी सर आमी खबर आसा तुमी एक यंग असल्या कारणान तुमी जे प्रमाणे आयज गोवा लागून वावर करता, जे काम करता, जी धावपळ करता, म्हाका दिसता जी एनर्जी तुमच्या भितर आसा, म्हाका दिसता सादेपणान आमी फक्त एक आमदार आसून सुद्दां आमी सुद्दां खूब कडेन थकता, आमी म्हणटा भरपूर काम केलें आयच्या दिसाक. बट तुमी जे कंटिन्युअसली काम करीत आसा लोकांक लागून आनी टायर्डनेसली आनी जी सदांच तुमचे चेहऱ्याचेर आमी जी फ्रेशनेस पळयता आनी जे हांसते वेळ सगळ्यांक तुमी वेलकम करता, सगळ्यांक म्हणटा खरोच तुमकां आमी वालोर दिता जे प्रमाणे तुमी काम करता. अशेंच तुमी गोंयाक लागून फुडें सुद्दां काम करीत रावतले सर आनी हो सगळो तुमकां आमचो साथ आसा. ते सेकंड फेज ऑफ जॉगर्स पार्क इनॉग्रेट केले माननीय मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतान. हांव तेजे खूब खूब आभारी, कित्याक तेणें प्रायोरिटी दिवन बेग्याचे बेगीन हो पार्क कंप्लीट करून हाडलो. हो पार्क बेश्टो पार्क न्हू, जशें तेजे उतरांनी असलो पार्क पंचायत एरियान आख्खे भारताक खंय दिसपाना. हो फक्त पार्क न्हू, फक्त चलपाचो, धांवपाचो, जॉगिंग करपाचो. हितून अनेक सुविधा आसा, रायट फ्रॉम द टॉडलर टू टिनेजर टू सिनियर सिटीजन टू ऑल द सिटीजन्स. वेगळे वेगळे तरेचे प्रोग्राम आसा आनी हे पळोवपाक गेल्यार हो खऱ्यांनी एक आयकॉनीक पार्क आमी म्हणपाक शकता. द बेस्ट पार्क in the country, in a rural area, in a panchayat area, and the best park perhaps in the country or even otherwise. If you look at the size of the park, the amenities that are there, it is something iconic which has to be which will definitely be appreciated. Best part of it, it is a sustainable park. Udik sudha yanga jaite, more than 80,000 liter comes from sewage, comes from garbage, we power generation from garbage, and out of sewage water we get watering water which is used to water. Except drinking you can use that water. So it is wealth out of waste. That's why along with this park, to sustain it, we have the wow plant which is wealth out of waste. Sir, कशी entry असतली किती असतली for this? Now this is free for everyone. There is no entry fee whatsoever. That is the beauty of this park. But to maintain the park, there will be certain activities which obviously you have to pay. Like that we have a food court also. You don't expect everyone to get free food here. So like that certain things are chargeable. What income will be generated from there will be plowed back. What income that will be generated out of a few events that will take place will also be plowed back to maintain the park as it is on the same standard.